आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फर्नांडिस कुटुंबाचं राहतं घर हे जे त्यांनी रहेजाला दिलं होतं रिडेव्हलपमेंटसाठी 1994 मध्ये, ते बिल्डिंग, ते घर म्हणजे तो बंगला त्यांनी रहेजानी यांना न सांगता परवेश नावाच्या एका कंपनीला देऊन टाकलं. परवेश कन्स्ट्रक्शन ही कंपनी समीर भुजबळांची आहे आणि समीर भुजबळांनी तो बंगला डिमॉलिश करून तिथे एक टोलेजंगी इमारत बांधली. तर माझा सरळ सरळ तेव्हा आरोप होता की हे लाटलेलं घर आहे. ते लाटलेलं का आहे याच्यावर मला अगदी विस्तृतपणे मला त्याचा तुम्हाला सगळे पेपर्स सकट दाखवायचे. तर काल माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर काल समीर भुजबळांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाशिकहून आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एकानंतर एक इतकं खोटं बोलले की खरंच जसं आपल्याला भुजबळांच्या त्या वक्तव्यावरनं राग आला होता तसा काल यांचं प्रेस कॉन्फरन्स बघून मला राग आला. साफ 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 खोटं सांगत होते ते. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 2003 साली घेतलं, पण आम्ही अनेक वेळा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते बोलायला तयार नव्हते. त्यांनी पैसे घ्यायला तयार नव्हते. अंजली दमाने अचानक आल्या आणि अंजली दमाने यांनी त्यांना फूस लावली, राजकारण केलं आणि हे तर म्हणाले, छगन भुजबळ तर म्हणाले त्या सुपारीबाज बाई आहेत म्हणे. छगन भुजबळांना मला साफ सांगायचंय, सुपारीबाज बाई, माझा नवरा इतकं कमवतो की तुमच्यासारखे 5 भुजबळ टॅक्स भरत नसतील ना तेवढा आम्ही एका वर्षाचा टॅक्स भरतो आणि आमच्याकडे काळा पैसा नाही, हार्ड अर्न्ड कष्टाचा पैसा आमच्याकडे. तुमच्यासारख्या लोकांकडे 2653 कोटी रुपये असतात आणि त्याची डिस्प्रपोर्शनेट ऍसेटची केस आजही एसीबी मध्ये पेंडिंग आहे. तर सुपारीबाज आणि सगळे काळी कामं करणारे लोक तुम्ही आहात. आम्हाला वाटत होतं देश बदलावा म्हणून आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये आलो आणि त्यानंतर आम्ही अनेक गोष्टींवर लढलो. तेव्हा तुमच्या विरुद्ध जेव्हा लढलो तेव्हा कोर्टात मला या बाई भेटल्या होत्या आणि त्यांनी विनंती केली होती की तुम्ही मला मदत करा. आणि जे काल समीर भुजबळ म्हणाले की FIR केली म्हणे, त्यांनी फूस लावून, अंजली दमाने यांनी त्यांना फूस लावून माझ्या विरुद्ध FIR करून घेतली. ती FIR खरंच केव्हाच व्हायला हवी होती, पण त्यांच्या कुटुंबात त्यांना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नव्हता म्हणून लीगली कसं जायचं ते फक्त मी त्यांना समजावलं होतं आणि ती FIR झाली होती. त्याच्यावर चार्जशीटही झाली आहे. आज तगायत त्याची मला कॉपी मिळाली नाहीये. चार्जशीट झाली आहे हे सुद्धा आम्हाला परवा आमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी पोलिसांकडनं कळलं. नाही तर 2016 पासून आज तगायत त्यांच्यावर कुठच्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तर परत आपण त्यांच्या बंगल्यावर येऊया. यांचा जो बंगला होता तो आई वडिलांचा आधी नावावर होता. मग वडिलांनी, त्यांना 3 मुलं, एक ह्यांचे पती क्लॉड, एक शीला आणि एक ऑड्री, अशा 2 मुली, टोटल मुलं 3. आणि या 3 मुलांना पैकी शीला आणि वडिलांच्या नावावर ती जमीन होती, तो प्लॉट होता. शीलानी क्लॉडला आणि डोरीनला पॉवर ऑफ अटॉर्नी दिलं आणि त्या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या बेसिसवर ती पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीचं डीलिंग करायला, साईन करायला सगळी अथॉरिटी त्यांनी यांना दिली. एवढंच नाही तर ऑड्री नावाची जी तिसरी बहीण होती तिने सुद्धा डोरीनच्या नावावर 2 गोष्टी दिल्या. एक पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आणि एक ऍफिडेव्हिट दिलं आणि त्या ऍफिडेव्हिटच्या बेसिसवर त्यांना माझ्या फ्लॅटमध्ये सेकंड होल्डर करण्यात यावं असं क्लिअर कट सांगितलेलं होतं. यांनी ती प्रॉपर्टी रहेजाला दिली, रहेजाने ती प्रॉपर्टी परवेशला दिली. परवेश 2003 ला ती डील झालं, पण 3 पासून एक दमडी यांना दिली नाही. तर काल एक शब्द जो वारंवार समीर भुजबळ वापरत होते की आम्हाला तर सहानुभूती वाटत होती म्हणून आम्ही सहानुभूतीने त्यांना पैसे द्यायला तयार होतो. कधी द्यायला तयार होतात? 7 ते 8 मीटिंग्स या अख्ख्या कुटुंबाबरोबर तुमच्या MET मध्ये झाल्या. सुप्रीम बिल्डर्स चेंबूरला तिथे तुमच्या मीटिंग झाल्या आणि
अनेक वेळा त्याच्यात सगळी ड्राफ्ट अग्रीमेंट्स इथे येऊन बसलीये मी इथे. या सगळ्या ड्राफ्ट अग्रीमेंट्स मध्ये त्याची 2 ड्राफ्ट अग्रीमेंट जी महत्वाची होती त्याच्यात क्लिअर कट तुम्ही लिहिलं होतं की तुम्ही यांना 5 फ्लॅट देणार होतात. आज तगायत ते फ्लॅट दिलेत का? तुम्हाला पैसे द्यायला त्रास होत होता तर फ्लॅट द्यायला काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? तुमचं बिल्डिंग बांधलेल्या दिवसापासून ते फ्लॅट्स तयार आहेत, पण तुम्हाला ते बिल्डिंग हडप करायचं होतं. हडप हा क्लिअर कट शब्द आहे. जे तुम्हाला करायचं होतं तुम्ही वाट बघत राहिलात. वर्षांवर्ष जात होती आणि इतकी वर्ष जात असताना कुठेही अंजली दमनिया तिकडे तडमडायला आली नव्हती. मी आले 2016 मध्ये जेव्हा या मला कोर्टात भेटल्या आणि त्यांनी मला विनंती केली तेव्हा मी त्यांना तेव्हा थोडी मदत केली. पण 2017 मध्ये मला स्वतःला कॅन्सर झाल्यामुळे त्याच्यानंतर मी माझा लढा कम्प्लीट कमी केला होता. आणि तुमच्यासारखी लोक कुठच्याही पक्षात जातात, कितीही भ्रष्टाचार करतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. तुम्ही नाही, अजित पवार नाही, तटकरे नाही, कोणावर काही होत नाही. सत्तेत जायचं, ईडीची तुमच्यावर चौकशी लागते, चौकशी लागल्याबरोबर तुम्ही त्या पक्षात जाता आणि संपल्या. आमच्यासारख्यांनी कष्ट केलेल्या सगळ्या फाईल्स संपतात आणि त्यांना फ्रीझर मध्ये टाकण्यात येतं, रेफ्रिजरेटर मध्ये. त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. म्हणून मी लढायचं सोडून दिलं, कारण मला जो स्ट्रेस व्हायचा त्याच्याचमुळे मला 2017 मध्ये कॅन्सर झाला. त्याच्यावर 2 सर्जरी झाल्या. आणि काल जे तुम्ही परत म्हणत होतात की कुठे गेल्या त्या, तेव्हा का नाही त्यांनी केलं, ट्रायब्युनल मध्ये का नाही गेल्या? अरे ट्रायब्युनल मध्ये कशाला जायला पाहिजे? काल ते असंही म्हणाले की ईडीने अटॅच केली आहे प्रॉपर्टी म्हणून आम्हाला त्यांना पैसे देता येत नाही. ईडीचा संबंध कुठे येतो इथे? ईडीने तुमची रजिस्ट्री स्टॉप केली आहे. कशासाठी? तर फक्त तुम्ही थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये म्हणून. तुम्ही जे पहिलं घेतलेलं अग्रीमेंट आहे त्याचे पैसे द्यायला कुठली ईडी तुम्हाला थांबवणार आहे? काय वाटेल ती उत्तरं द्यायची तुम्ही, काय वाटेल ती. तुम्हाला ईडीचे ट्रायब्युनल मध्ये काय मॅटर होतं आणि त्याची जी काल ऑर्डर तुम्ही अशी मोठ्याने दाखवत होतात, काय ऑर्डर होती ती? ती होती यांचे जे 5 फ्लॅट आहेत त्या 5 फ्लॅटला सुद्धा जे ईडीने अटॅच केलंय त्यासाठीची ती मॅटर होतं की त्या फ्लॅट्सला अटॅच करण्यात येऊ नये. पण तुम्ही म्हणालात की तुम्हाला ते फ्लॅट द्यायचे नाहीत, ते अखंड बिल्डिंग तुम्हाला हवं म्हणून तुम्ही यांना मोबदला द्यायला तयार झालात. आणि त्याची आता लोकांना खरंच सगळं तुम्ही काल अमुक रक्कम म्हणालात, आता ते रक्कम किती हेही लोकांना कळू दे. 8.5 कोटी रुपये देणार होते आणि ते कसे देणार होते आज त्याचाही खुलासा करणं गरजेचं आहे. कारण ते म्हणाले की आम्ही 4.5 कोटी तुम्हाला डायरेक्टली ड्राफ्टनी देऊ आणि बाकीचे पैसे ट्रस्ट बद्दल आम्ही तुम्हाला देऊ असं तुमचे वकील म्हणाले. का? कशासाठी? का त्यांना सरळ पैसे देता येत नाहीत तुम्हाला? आणि तुम्ही म्हणता की मी थांबवलं त्यांना पैसे देण्यापासून. कधी थांबवलं? सुप्रिया सुळेंना हा प्रश्न विचारा. त्यांच्या देखत YB चव्हाण सेंटरवर आमच्या 5-5 बैठका झाल्या होत्या आणि प्रत्येक बैठकीत असंच सांगण्यात आलं होतं की आम्हाला अजून वकिलांबरोबर बसायचं, आम्हाला अजून वकिलांबरोबर बसायचं. अरे 20 वर्ष बसलात वकिलांबरोबर, 20 वर्ष. आणि काय या 78 वर्षाच्या बाई जाण्याची वाट बघताय तुम्ही? काय बोलण्याला तुमच्या काय ताळ तंत्र आणि तुमच्या हृदय नावाची चीज जर तुम्हाला असती ना तर तुम्ही या परिवाराचे असे हाल केले नसते. तुमच्याकडे तेव्हा 2003 मध्ये तुमच्याकडे परत तेव्हा पण सत्ता होती, डेप्युटी CM होतात म्हणून तुम्ही जे अग्रीमेंट केलं ते खरंच दाखवण्यासारखं आहे. एका अग्रीमेंट मध्ये यांच्या सह्या सुद्धा नाहीयेत. सप्लिमेंटल अग्रीमेंट मध्ये सह्या सुद्धा नसताना रजिस्टर करून घेतलं. कसं झालं? कुठल्या रजिस्टरने ते कसं रजिस्टर करून घेतलं? तुम्ही पॉलिटिशियन म्हणून? अरे किती खोटं करणार आणि किती खोटं बोलणार, त्याला काही सीमा? आता सगळं जे तुम्हाला एक डॉक्युमेंट मी दाखवते, एक डॉक्युमेंट. हे शीलानी डोरिन आणि क्लॉडला दिलेलं पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. हे रहेजा आणि फर्नांडिस मध्ये झालेलं जे अग्रीमेंट आहे त्याची कॉपी आहे. कॉन्फर्मेटरी. येस.
रजिस्टर. आता हे डॉक्युमेंट खरंच सगळ्यांनी घ्या आणि झूम इन करा याच्यावर कुठे क्लॉड आणि डोरींची साईन आहे ती मला सांगावी. परवेश कन्स्ट्रक्शननी हे जे डॉक्युमेंट करून घेतलं, रजिस्टर सुद्धा केलं, याच्यावर डोरीन आणि क्लॉडची साईन पण नाहीये. आणि सगळ्यात मोठा प्रश्न मला त्यांना जो विचारायचा आहे की जर तुम्ही त्यांचा मोबदला दिला नव्हता, तुम्ही त्यांचे वकिलांशी तुम्हाला चर्चा करायची होती, मग तुम्ही तिथे बिल्डिंग बांधलात कसं? ऑन व्हॉट ग्राउंड्स? विदाउट पेइंग फॉर इट तुम्ही ते बिल्डिंग बांधलं कसं? कारण तुम्ही अच्छा, आणि एक त्यांनी मजेशीर स्टेटमेंट केलं की नरोना नावाच्या माणसाला आम्ही पैसे दिले होते. कोण नरोना? कुठल्या अग्रीमेंट मध्ये? तुमची किती अग्रीमेंट झाली? एक यांचं अग्रीमेंट झालं होतं रहेजा बरोबर, त्याच्यात नरोना नव्हता. रहेजाचं आणि तुमचं अग्रीमेंट झालं, त्याच्यात नरोना नव्हता. मग नसलेल्या नरोनाला तुम्ही यांच्या घराचे पैसे दिलेत असं जर तुम्ही केलं असेल तर तो तुमचा मूर्खपणा आहे. तुम्ही दिलेले पैसे कोणाला द्यायचे असतात? ज्यांचं घर आहे त्यांना का तिसऱ्या माणसाला? आणि त्याचं तुम्ही काय केलं काय नाही केलं माहित नाही, पण तुम्ही सांगताना काय सांगितलं की सहानुभूती आम्हाला वाटली, आम्ही राजकारणात आहोत म्हणून आम्हाला सहानुभूतीमुळे आम्हाला त्यांना देण्यात भाग पडला. अरे कसली दगडाची सहानुभूती? तुम्हाला 20-20 वर्ष यांची दयनीय स्थिती बघताय आणि तुम्हाला एकदा नाही 100 वेळा येऊन हा परिवार भेटलाय, तरी तुम्ही त्यांचे पैसे दिले नाहीये आणि सहानुभूती करताय. 21 वर्ष सहानुभूती. 48 तास मी तुम्हाला दिले होते. मला वाटलं होतं कदाचित तुम्ही जरा तरी तुमचं डोकं ठिकाणावर येईल आणि तुम्ही हे पैसे द्याल, पण तुम्ही ते आज तगायत दिलेले नाहीयेत आणि आतापर्यंत या 48 तासात दिलेले नाहीयेत. म्हणून आता आम्ही 2 गोष्टी करणार आहे. पहिलं तर आम्ही पोलिसांची परवानगी मागणार आहे, कारण त्या दिवशी मी गेले होते ते घर दाखवायला, तर पोलिसांनी आम्हाला बिलकुल तिथे म्हणजे जसे काय पोलीस यांच्या घरचे असल्यासारखे आम्हाला तिथे त्या पूर्ण लेन मध्ये जाऊ दिलं नाही. उचलून आम्हाला जुहू पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 2 तास तिथे डिटेन केलं. कशासाठी? काय गुन्हा होता आमचा? हे घर आज पण त्यांच्या नावावर आहे, कुठल्याही भुजबळांच्या नावावर नाहीये. आता 48 तास उलटलेले आहेत. माझी अजूनही तुम्हाला नम्र विनंती आहे, अंजली दमानिया गेली खड्ड्यात, मी येणार सुद्धा नाही तिथे. त्यांचे पैसे त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था करा. आज संध्याकाळपर्यंत तुमची ते 48 तास आहेत ते संपले की आम्ही तिथे बसण्याची परवानगी पोलिसांकडनं मागितली आहे. त्या रस्त्याला नाही दिली, त्याच्या समोरच्या रस्त्याला तरी बसण्याची आम्हाला परवानगी द्या. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कुटुंबाबरोबर मी तिथे बसणार आहे, जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत. आता तुम्ही अजून एक गोष्ट म्हणालेला तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये, डोरीन मीटिंग नावाचा एक ग्रुप होता. हो होता. कोणी बनवलं होता? सुप्रिया सुळेंनी. त्याच्यात सगळ्यांना ऍड केलं होतं त्यांनी. आणि त्याच्यात वारंवार म्हणे आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही पैसे घ्या. अरे आम्ही काय मूर्ख इडियट्स आहोत की पैसे देताय कोणी आणि घेणार नाही? वारंवार त्याच्यात दिले ते मी चॅट जी आहे ती सगळीच्या सगळी ईमेल करते तुम्हाला. सगळ्या चॅनल्सला मी ती ईमेल करते. दाखवा तुमच्या चॅनलवर काय झालं होतं. जो शेवटचा मेसेज त्यांनी एक शुक्रवारी 6 तारखेला मला टाकला, 6 नोव्हेंबरला, तो मेसेज बघून डोकं फिरलं माझं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही अर्धे पैसे आत्ता घ्या आणि अर्धे पैसे आम्ही तुम्हाला नंतर देऊ. त्याच्या आधी म्हणाले होते 3 दिवस आधी त्याच्या म्हणाले होते की ईडीने आम्हाला आता प्रॉपर्टी अटॅच केल्यामुळे आम्हाला व्यवहार करता येणार नाही. ईडी ती प्रॉपर्टी अटॅच केल्यामुळे. मग मी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यात? ईडीचे अधिकारी म्हणाले आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाहीये, इट इज द कन्सिडरेशन ऑफ द फर्स्ट ट्रान्झॅक्शन. तरी मी म्हटलं तुम्हाला हवं असेल तर त्या डोरींकडनं इतर लोकांकडनं तुम्ही अजून एक तुमच्या भरोशाच्या माणसाच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी करून घ्या आणि तुमचं जेव्हा ट्रायब्युनलचं सॉर्ट आउट होईल, ईडीचं सॉर्ट आउट होईल, तेव्हा तुम्ही ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर तुमच्याच माणसाकडनं करून घ्या. आम्ही तर तुम्हाला सगळे राईट्स, रिलीज डेट सगळं करून द्यायला तयार आहे. त्याचं जे रजिस्ट्रेशन होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे, ही साफ चुकीची गोष्ट आहे.
आणि त्याचं जरी वाटत असेल तरी पॉवर ऑफ अटॉर्नी आम्ही करून द्यायला तयार आहोत असं मी स्वतः मोठाच्या मोठा मेसेज लिहिलाय त्यांना. पण नाही, प्रत्येक वेळेच्या डिले डिले डिले. जानेवारी महिन्यात ठरलं होतं 8.5 कोटी द्यायचं जानेवारी महिन्यात, आणि जानेवारी पासून पुढे 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 गेलं. कदाचित त्यांना माहिती होतं की आपण पक्ष बदलला, बीजेपीत गेलो की मग देण्याची परत गरज नाही, तेव्हा सुप्रिया सुळे पण नसतील, म्हणून त्यांनी डिले केला आणि त्याच्यानंतर बोलणंही बंद केलं. सुप्रिया सुळेच्या जो प्रांजल नावाचा ऍडव्होकेट आहे त्यांनी 10 वेळा ग्रुपवर लिहिल्यानंतर हे म्हणाले, आणि काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय म्हणतात, गणपतीत सुद्धा आम्ही त्यांना द्यायला तयार होतो, दिवाळीत सुद्धा आम्ही त्यांना द्यायला तयार होतो. अरे काय दगड्याचं द्यायला तयार होतात? गणपतीत अक्षरशः देवाचे तरी घाबरा, तुम्ही देवाला तरी घाबरा. काय दिलं तुम्ही त्या दिवशी? 50 लाखाचा एक जो चेक दिला तो आम्ही का वटवला नाही हेही तुम्हाला आम्ही सांगितलं की तुमच्यावर काडी मात्र विश्वास नाही. 20 वर्ष जो माणूस पैसे देऊन न देता यांच्या घर बळकावून तिथे बिल्डिंग बांधतो त्या माणसावर आम्हाला विश्वास नाही. आणि असं असताना तुम्ही दिलेला 50 लाखाचा चेक आम्ही घालणार नाही, कारण अजून तुम्ही त्याच्या लिगल केसेस करणार आणि यांच्याकडे पैसे नाही आहेत ते लढण्याच्या, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते लढण्यासाठी. म्हणून तुम्ही दिलेला 50 लाखाचा चेक आम्ही डिपॉझिट केला नाही. आम्हाला आणि अंजली दमाने यांना राजकारण, कुठलं राजकारण करायचंय? कुठल्या पक्षात आहे मी? का तुमच्यासारखी शिवसेना टू काँग्रेस टू राष्ट्रवादी टू बीजेपी गेले? कुठल्या पक्षात गेले मी? कुठलं राजकारण करणार आहे मी? आम्ही लढतो ते लोकांसाठी लढतो, आणि तो विषय संपला की आम्ही ह्याच्याकडे कधी कोणाला 1 रुपया कधी कोणाचा घेतला नाही, कोणाचा चहा पण पित नाही आम्ही. आणि दुःख होतं की तुमच्यासारखे लोक आज राजकारण करतायत. आणि आज जे जे लढे आंदोलन जे जे होतंय कशासाठी होतंय? कारण साध्या साध्या गोष्टी त्या मराठ्यांना नाही मिळत, त्या ओबीसींना नाही मिळत, कोणाला नाही मिळत. आणि तुमच्यासारखे जे लीडर असतात गडगंज करून बसतात, माइन्स काय, फॅक्टरी काय, ऊस कारखाने काय, सगळे गडगंज करून तुम्ही जे बसलात म्हणून लोकांची ही दयनीय स्थिती आहे. तर मला तुमच्या राजकारणातही पडायचं नाहीये. आता शेवटची मी तुम्हाला नम्र विनंती करते, नम्र विनंती की तुम्ही जरा तरी जागे व्हा, शुद्धीत या, आणि या परिवाराला त्यांचे जे 8.5 कोटी तुम्ही जे मान्य केले होते, खरं तर सगळ्यांना माहितीये 5 फ्लॅट सांताक्रूज वेस्टला जर असतील तर त्याची किंमत किती? सुप्रिया सुळे म्हणाल्या म्हणून ह्यांनी त्याच्यावर अग्री केलं, आणि ते पैसे RTGS नी किंवा डिमांड ड्राफ्टनी 1 शॉट पेमेंट द्या, असं हे मी तुम्हाला जानेवारीत पण म्हटलं होतं. आणि तुम्हाला सदोदित जितक्या मीटिंग झाल्या प्रत्येक मीटिंग मध्ये मी हेच म्हटलं की 1 शॉट पेमेंट द्या आम्हाला. तुमचे आत्ता 50, मग 4.5, मग 2, मग व्हॉट एव्हर नकोय, मग तुम्ही ट्रस्ट मधनं घालाल, तसं नकोय आम्हाला. आम्हाला 1 शॉट जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करा, विषय संपला. तुम्ही ज्या दिवशी देणार आहात त्या दिवशी मी तिथे येणारही नाही. राजकारण आम्हाला कधीही करायचं नाहीये, कारण आम्ही राजकारणात नाहीच आहोत. आणि यांना जे पैसे द्यायचे ते तुम्ही द्या असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. आणि हे मिळाल्यानंतर त्यांच्या खात्यात डिपॉझिट झाल्यानंतर मी स्वतः येऊन फुलांचा एक बुके तुम्हाला आणि तुमच्या काकांना देईल. तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला विनंती आहे की हे पैसे त्यांना द्या, नाही तर तुमच्या घराच्या बाहेर आमचा ह्या परिवार आणि मी आणि माझे सहकारी जे इंडिया अगेन्स्ट करप्शन पासूनचे जे सहकारी आहे ते सगळे तुमच्या, आम्ही फक्त शांतपणे, आम्ही काही आंदोलन करत नाही, नारे म्हणत नाही, काही करत नाही. आम्ही चुपचापपणे बसून आमचा प्रोटेस्ट तरी दाखवू शकतो का नाही? का आता त्याचीही मुभा मानली की तुम्ही काही प्रक्षोभक भाषणं करा, तुम्हाला काही विचारणार नाहीत, कारण गृहमंत्री तुमचेच आहेत. आम्हाला विचारणार, आम्हाला तिथनं अरेस्ट करून घेऊन जाणार, डिटेन करणार. कशासाठी? एक लढतोय यांच्यासाठी. म्हणून आता बास, आता रिअली बास. आज संध्याकाळपर्यंत त्यांचे पैसे, त्यांना डिमांड ड्राफ्ट जे असेल ते त्यांना पोचलं पाहिजे. आणि 1 शॉट पेमेंट आम्हाला तुमचे ब्लॅकनी ट्रस्ट मधनं फिरवलेले पैसे नकोत. हे मुद्दाम स्पष्टपणे सांगते, कारण हे प्रपोजल तुम्ही पाठवलं होतं जे मला मान्य नव्हतं, आणि जे घेऊ नका म्हणून मी यांना सांगितलं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं
की वेगवेगळ्या ट्रस्ट मधनं, म्हणजे यांचा कॅशचा पैसा फिरवलेला ते त्या ट्रस्ट मधनं यांना देणार होते. याला मी साफ नकार दिला. वन शॉट पेमेंट तुमच्या अकाउंट मधनं यांच्या अकाउंट मध्ये गेलेलं पाहिजे, दॅट्स इट. आणि ते संध्याकाळपर्यंत करा. नम्र विनंती परत करते मी, राजकारण तुम्हीही करू नका, आम्ही तर राजकारणात नाहीच आहे. बस. काल समीर भुजबळ असं म्हटलेले आहेत की फर्नांडिस कुटुंबाचा वापर अंजली दमनिया करतायत राजकारणासाठी, आणि त्याच्यात असं त्यांनी फर्नांडिस कुटुंबाला एक गळ घातलेली आहे की तुम्ही कायदेशीर गोष्टींचा मार्ग अवलंबावा, आपण याच्यातनं मार्ग काढू अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं. करेक्ट. Doreen, you reply to this. Samir Bhujbal says that I am instigating you and I am instigating you to make this political. Oh. So, am I making it political, No, you're or not. what all have I done to help you all through? Just tell them. Yeah. She's not making anything political. She's interested in our welfare because she has met my family and she knows what we are going through. Okay? Samir Bhujbal is a liar. And that's a fact. Because he has told a lot of lies to us, false promises galore, and he has not kept his word. How many times did he meet you? About 6 to 7 times I met. At MET. And MET. after that at Chembur, his people. He's income at his builder and Yeah, Supreme and Builders. and That office. one crony guy of his, Uday Naik. How many times did we meet at Supriya Sule's office? About 3 or 4 times. And after that also, what did he promise? Did he? Yeah. In January, he told us he will Yeah. pay. Has he paid out till as on date? Nothing. Nothing. Not a damri. And that check, 150 lakh rupees, we refused to deposit it because we knew the kind of fraud that these people do. या त्या ट्रस्ट मधनं सगळे पैसे फिरून, आणि ते उद्या त्या ट्रस्टची काही इन्क्वायरी लागली, या बाईनी काय करायचं? आणि आम्हाला नको तसे काळे पैसे. आमचं घर स्वकष्टाचं आहे आणि त्या स्वकष्टाची पूर्ण रक्कम त्यांना मिळाली पाहिजे डायरेक्टली. काल समीर भुजबळ असंही म्हटले की तुम्ही वकील का दिला नाही त्या सगळ्या प्रकरणांमध्ये? कोणी मी वकील द्यायचा कशासाठी? माझं जे आतापर्यंत मी जे लढत देतेय त्या गायत्री सिंग, इव्हन भुजबळांविरुद्धचा मॅटर गायत्री सिंग नावाच्या वकील करायच्या, आणि त्यांनी काल तेही एक विधान केलं होतं की त्यांना मोठे मोठे वकील केले त्यांनी, त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसा होता. आमच्याकडनं वकील फक्त 35,000 रुपीज दोनदा मी त्यांना दिलेत, विच वॉज द झेरॉक्सिंग कॉस्ट. आमचे कुठलेही जे आम्ही लढतो ते सगळ्या केसेस जे जे वकील लढतात ते प्रो बोनो लढतात, त्यांना फक्त झेरॉक्सिंगची कॉस्ट आम्ही देतो. आणि ते जे लढलेलो तेव्हा मी आम आदमी पक्षाची कन्व्हिनर होते आणि आम आदमी पक्ष द्यायचा त्यांना. त्याच्यानंतर मी सोडल्यानंतरचे 35,000 रुपये मी स्वतः दिलेत त्यांना. आणि यांना जो वकील द्यायचा आहे, ट्रायब्युनल मध्ये मॅटरच वेगळं आहे. जे मी मगाशी म्हटलं, ट्रायब्युनल मध्ये मॅटर का जाणार होतं? कारण यांना फ्लॅट मिळणार होते. यांच्या फ्लॅटला जर त्यांनी अटॅच केलं होतं तर ते रिलीज करण्यासाठी, पण आता ते रिलीज करायचेच नाहीयेत. आम्ही तर त्यांच्या मोबदला घेणार आहोत. जर मोबदला दिला तर विषय संपला. तर फ्लॅट, आज जर त्यांना फ्लॅट द्यायचे असतील तर तुम्ही मला सांगा, ते तिथे राहतायत ना? तुम्ही जाऊन बघून आलात की नाही? हो नाही सांगा ना, म्हणजे तेही येऊ देत लोकांकडे, राहतायत की नाही तिथे. मग ते खालचे जे तयार फ्लॅट आहेत ते आतापर्यंत यांना का दिले नाहीत त्यांनी? 5 फ्लॅट तयार आहेत, त्याच्यापैकी 3 हिचे आहेत आणि 2 बहिणींच्या मुलींचे. त्यांना का दिले नाहीत आतापर्यंत? तेव्हा कोण लढत होती? तेव्हा कोण अंजली दमनिया लढत होती? तेव्हा कोण अंजली दमनिया फूस लावत होती? कोण होतं तेव्हा? या सगळ्या प्रकरणात एक प्रश्न असा आहे की मुद्दा ह्यांच्या घराचा आणि समीर भुजबळाचा तुम्ही वेलफेअरच्या माध्यमातून मांडला, पण आता थेट वाद समीर भुजबळ किंवा भुजबळ कुटुंबाने तुमच्या झालेला. कुठेतरी ह्यांचं प्रकरण भरकवण्याचं काम त्यांच्या साईडने चालू होतं, कारण की थेट आरोप आता तुमच्यावरच होतात. काय होतात? थेट आरोप जे ते तुमच्याकडे करतात आणि हा मुद्दा साईडलाईन त्यांच्याकडून केला जातो असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांना मी सांगते ना, त्यांना यांचे पैसे द्यायचेच नाहीयेत. कारण ते 3 जे मी म्हंटल ना, क्लॉड होता, शीला होती आणि ऑड्री होती. त्यापैकी क्लॉड म्हणजे यांचे पती मागच्या वर्षी वारले, शीला वारल्या, ऑड्री वारल्या. आता ते यांची जाण्याची वाट बघतायत. मग काय ही 3 मुलं लढणार? कोण लढणार? कारण त्या शीलाच्या ज्या 2 मुली आहेत त्या अमेरिकेला असतात. कोण लढणार इथे? त्याची वाट बघतायत ते.
तुम्ही याला म्हणताय की तुम्ही जर त्यांचं अल्टिमेटम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण झालं नाही, त्यांनी पैसे दिले नाही, तर तुम्ही आंदोलन करणार त्यांच्या घरात. आंदोलन नाही करणार आम्ही, त्यांच्या घराच्या बाहेर शांतपणे बसणार. काल तुम्ही ज्या वेळेला मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या घरी गेला होता, पोलिसांनी तुम्हाला अडवलं. तुम्हाला वाटतं पोलीस तुम्हाला त्यांच्या घरापुढे बसू देतील? जर नाही दिलं तर तुम्ही आक्रमक होणार का? नाही, मी अजिबात आक्रमक होणार नाहीये. मला जे करायचं ते मी परफेक्टली माझा प्लॅन केलेला आहे. परफेक्टली. पहिलं, आज आम्ही 2 लेटर्स पोलिसांना देणार आहोत. एक, 2016च्या FIR वर जी चार्जशीट फाईल झाली आहे त्याची कॉपी तिला मिळणं गरजेचं आहे, कारण तिने तो FIR फाईल केला होता आणि तो चार्जशीट जे आहे ते आता कोर्टात सबमिट झालेला आहे. इट इज ऑलरेडी इन द पब्लिक डोमेन. त्यामुळे चार्जशीटची कॉपी तिला मिळाली पाहिजे, हे एक पत्र देणार. आणि दुसरं, परवानगी मागून आम्हाला शांतपणे बसून, उलट तुम्ही दिलं तर पोलीस प्रोटेक्शन द्या, कारण तिथे त्यांनी आम्हाला छळू नये. म्हणून जर हे 2 लेटर्स आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन देणार आहोत. आमचे सगळे सहकारी त्याच्यासाठी आलेत आणि त्यांनी दिले नाहीत तरी सुद्धा प्लॅन बी माझा रेडी आहे. तो काय करायचा मी आता सांगणार नाही. एक 50 लाखाच्या त्या चेकवरनं काल समीर भुजबळ असं म्हटलं की आम्ही कुठचीही अट शर्त त्या 50 लाखाच्या चेक बाबतीत घातली नव्हती, मात्र हा चेक वटवला गेला नाही. दुसरं, जो वकील त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही हे लिहून द्या, ते त्यांनी दिलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं होतं की याचा काहीही लिगल टँगल्स होणार नाहीत असं लिहून त्यांच्या वकिलाकडनं आम्ही मागितलं होतं. आणि एवढंच नाही तर ते पैसे, बाकीचे जे पैसे होते त्यांचा वकील लिहायला पण तयार नाही, ग्रुपवर बाकी काही लिहायला तयार नाही. का लिहायला तयार नाही? त्यांच्या वकिलांनी आमच्या वकिलाला सांगितलं की आम्हाला ना फक्त 4.5 कोटीच चेकनी द्यायचेत किंवा ड्राफ्टनी द्यायचेत आणि बाकीचे सगळे पैसे आम्ही या ना त्या छोट्या 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 ट्रस्ट मधनं देणार. म्हणजे अजून तुमचं झोल करणं बंद होत नाही. स्कॅमवर स्कॅम करताय तुम्ही. अजून सुद्धा ट्रस्ट मधनं पैसे फिरवून या बाईला देणार आणि त्या ट्रस्ट मध्ये जशी तुमच्यावर इन्क्वायरी लागली तशी त्या ट्रस्टवर लागली तर हिला हात घालतील. हिने काय करायचं? म्हणून ते पैसे नकोत असं मी सांगितलं होतं. आता हे वाटेल ते बोलतात, ते अंजली दमाने यांना त्यांना द्यायचेच नाहीयेत, मिळूनच द्यायचे नाही, तरी कशाला? मी काय वेडी आहे का 1.5 वर्ष सुप्रिया सुळेंच्या इथे जाऊन बोलायला? आणि तुम्हाला माहितीये सगळ्यांना राष्ट्रवादी बद्दल मला काय वाटतं किंवा मी किती त्यांच्या विरुद्ध लढते आणि पवार कुटुंबाविरुद्ध किती लढते ते सगळ्यांना माहितीये. तरी मी फक्त यांच्यासाठी, आणि तो मी मेसेज पण तुम्हाला दाखवते. मी सुप्रिया सुळेंना हे लिहिलं होतं, आय हॅड डिसाइडेड नेव्हर टू अप्रोच यू बट आय एम कंपेल्ड टू डू सो फॉर दिस फॅमिली. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव वारंवार येते. आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी काही संपर्क केला किंवा काही या बाबतीत मार्ग काढण्याचं हे केलं? त्यांनी 5 मिटिंगा लावलेल्या YB चव्हाण सेंटर मध्ये, जिथे समीर भुजबळ त्यांच्या बॅटरी ऑफ लॉयर्सना घेऊन यायचे. आणि तेव्हा वेळ काढूपणा, दर मीटिंग वेळ काढूपणा. आता आम्ही चर्चा करतो, आमचे वकील आणि त्यांचे वकील बसतील. अरे काय बसतील, कुठे बसतील आणि कशाला बसतील? काय डिसाईड करायचं? म्हणजे मी एक ड्राफ्ट पण बनवलं. कुठला ड्राफ्ट बनवला? आम्हाला आजपर्यंत कुठलाही ड्राफ्ट मिळालेला नाही. त्या ड्राफ्टच्या वरती असे दावे केले की आम्ही वारंवार यांना ड्राफ्ट पाठवले. 2 ड्राफ्ट यांना जे पाठवलेले ते 2009 मध्ये. त्याच्यानंतर कुठलाही ड्राफ्ट समीर भुजबळांनी दिलेला नाहीये. आता जे ते म्हणाले सुप्रिया सुळेंच्या देखत आम्ही एक ड्राफ्ट बनवला, कुठलाही ड्राफ्ट बनवला नाही, आम्हाला मिळालेलं नाही. शेवटचं बोलणं सुप्रिया सुळेंसोबत तुमचं कधी झालं होतं? असे प्रश्न विचारा ना त्यांना, कारण मी त्यांच्यावर सुद्धा चिडले होते की असं कसं की तुमच्या पक्षातला एक नेता आहे आणि तुमच्या सांगण्यावरनं तो ऐकत नाही, 1.5 वर्ष ऐकत नाही. आणि मी अक्षरशः चिडले होते त्यांच्यावर की एक जर मी सांगितलं की हे पैसे तुला द्यायचे, तू त्यांचे लाटलेले ते तू ताबडतोब देऊन टाक, तर तुला देणं भाग नाही. या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही कधी सुप्रियाशी पुन्हा एकदा संपर्क साधला होता का, किंवा हा सगळा मुद्दा पुन्हा एकदा त्यांना सगळे मुद्दे सगळे वारंवार बोलणं झालेलं आहे, वारंवार. त्यामुळे माझी तुम्हाला तीच विनंती आहे की मी जे म्हणते ते खरं आहे की नाही तुम्ही त्यांना विचारा. 4 नोव्हेंबरला बोलणं झाले तुझे त्यांच्याशी? हा, 4 नोव्हेंबरला माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी. 23 कारण त्यांनी जे मेसेज पाठवला, हा तेही सांगते, त्यांनी जो मेसेज पाठवला ना की ईडीनी रजिस्ट्री स्टॉप केल्यामुळे, त्या ग्रुपवर मेसेज पाठवलेला
की ईडीने रजिस्ट्री स्टॉप केल्यामुळे आम्हाला आता लीगल डॉक्युमेंट काही बनवता येणार नाही. त्याच्यावर मी म्हटलं याला काय अर्थ आहे, आणि हे काय तुमच्या वकिलांना माहित नाही? 1.5 वर्ष तुम्ही कशाला बोलताय, मग कशाला टाइमपास करते सगळ्यांचा? ही अख्खे सगळ्यांना घेऊन मी गाडीने जायचे प्रत्येक वेळेस. तर म्हणून मी त्यांना म्हटलं की हा माणूस आहे का काय आहे? हा टाइमपास म्हणजे किती टाइमपास करणार? लिमिट आहे, प्रत्येक गोष्टीचं लिमिट आहे. ईडीचं जे कारण दिलं जातंय त्याच्यात काही तथ्य नाही याचा अर्थ. तथ्यच नाही. आता ईडी कधी आली की यांनी जे रहेजा बरोबर डील केलं, रहेजानंतर त्यांनी रहेजानी ते परवेशला दिलं, आणि परवेशला दिल्यानंतर ते कालांतराने 2015-16च्या आसपास ईडीने ती प्रॉपर्टी अटॅच केली. पण तुम्ही जे घेतलंय त्याचे पैसे कुठे दिलेत? ते काय तुम्ही थर्ड पार्टी क्रिएट नाही करत आहात, इंटरेस्ट क्रिएट नाही करत आहात. जर तुम्ही त्यांना फ्लॅट दिले असते तर येस देअर वुड हॅव बीन अ प्रॉब्लेम. पण प्रॉब्लेम काय, राहायला दिले असते तर नसता प्रॉब्लेम. त्यांना विकायचा प्रॉब्लेम झाला असता की ट्रायब्युनलची परमिशन आणायला पाहिजे विकण्याआधी. बाकी ईडीचा काय संबंध? पैसे देण्याबद्दल काय संबंध? कारण इट इज अ कन्सिडरेशन ऑफ अन अग्रीमेंट डेटेड 18 जून 2003. या सर्व संदर्भात तुमचा गृहमंत्र्यांशी काही चर्चा वगैरे झाली? यांना घेऊन गेले होते, यांना मी घेऊन गेले होते. कारण पक्ष बदलल्यानंतर, यांचे भाजप बरोबर गेल्यानंतर 6 तारखेला जेव्हा त्यांचा जो मेसेज, ते काल म्हणाले त्यांच्या पत्रकार परिषदेत, मी म्हणे त्यांना मेसेज पाठवला, मी म्हणजे माझ्या वकिलांनी पाठवला, आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं नाही. तो मेसेज बघून की आम्ही आत्ता अर्धे देतो आणि मग ट्रायब्युनल मध्ये लढू, मग बाकी देऊ, कशी थांबणार ती? म्हणून 6 तारखेला मी फडणवीसांना मेसेज केला. 7 तारखेला त्यांच्या मेघदूत बंगल्यामध्ये मी आणि हा परिवार सगळे गेलो होतो. समीरशी मी बोलतो एवढं फडणवीस आम्हाला म्हणाले. आणि 7 तारखेपासून आता काल परवापर्यंत काहीही रिस्पॉन्स नाही, काहीही रिस्पॉन्स नाही. पुन्हा तुम्ही गृहमंत्र्यांची भेट किंवा पत्रव्यवहार करणार आहात का? काय उपयोग आहे पत्रव्यवहार करून? त्यांना काही हे सगळं दिसत नाही, कळत नाही, त्यांचे इनपुट्स त्यांना मिळत नाहीत. सगळं माहिती आहे सगळ्यांना. त्यांनी एक फोन केला तर भुजबळांची टाप आहे का पैसे न देण्याची? आणि मी भुजबळ का म्हणते मी, कारण महाराष्ट्र सदनचे जे पैसे फिरवलेले होते ते परवेशमध्ये आले होते, आणि त्याच्यातनं हे घर घेतलं गेलं होतं. म्हणून मी भुजबळ बनते. म्हणून तो समीर नाहीये, ते छगन भुजबळ पण आहेत त्याच्यात. आणि ते जे परवा म्हणाले मी कष्टाच्या पैशांनी, मी काय कोणाचं खातो काय, मी कष्टाचे पैसे आहेत माझे. कुठल्या कष्टाचे? अशा हजारो लोकांना तुम्ही लाटलं. नाही तर एका भाजीवाल्याकडे एवढी कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी येते कुठून? काल समीर भुजबळांनी पत्रकार परिषदेच्या शेवटला एक फर्नांडिस कुटुंबाला आवाहन केलं की तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा. कसा करायचा? आता कायदेशीर तुम्ही मला सांगा याच्यात. जर बैठका कोणी, मग का घेतल्यात तुम्ही बैठका? सुप्रिया सुळेंच्या इथे बैठकांवर का आलात? मग का प्रपोजल दिलं पैसे द्यायचं? 8.5 कोटीवर का अग्री केलं? का अग्री केलं? कायदेशीर मार्ग म्हणजे सगळे हे जेवढे भ्रष्ट लोक असतात ना, त्यांना कधी विचारा तुम्ही स्कॅम केला होतात का? काय उत्तर देणार? हो मी केलंय म्हणून. नाहीच म्हणणार. नाही आमच्या विरुद्ध काहीच नाहीये, जे आहे ते कोर्टात आहे, हे सगळे डायलॉग मारतात ते. भुजबळ आता सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे कुठेतरी फडणवीस त्यांची पाठराखण करतात असं वाटतं? सवालच नाही, प्रश्नच नाही याच्यात. पाठराखण करायची नसती तर ताबडतोब मंत्र्याला त्यांनी लेटर इश्यू करायला पाहिजे होतं. आणि जर मंत्री पैसे देत नसेल त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे की तू अशा कुटुंबाला त्रास देतो, अशा कुटुंबाला. आणि मग तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणायचं कसं? लोकांना जर तुम्ही छळून स्वतःचं घरं भरता तर तुम्हाला लोकप्रतिनिधी कसं म्हणायचं? आणि तुम्हाला मंत्री कसं बनवायचं हे विचारायला नको गृहमंत्र्यांनी त्यांना? अजित पवारांनी विचारायला नको? त्यांच्या पक्षात आहेत ना ते. ज्या पद्धतीचं भुजबळांनी राजकीय तुमच्यावरती आरोप केले की राजकारण केलं जात आहे इकडे, कुठलं? मी आता तेच म्हटलं ना, कुठलं राजकारण? मी जाणार कुठे राजकारण करायला? कुठल्या पक्षात आहे मी? कुठल्या पक्षात आहे? काय करणार मी राजकारण करून? त्यांना काय प्रॉब्लेम आहे माहितीये? त्यांना राजकारणच माहितीये, त्यांना समाजकारण काय ते माहिती नाही. लोकांची सेवा काय करणं हे माहिती नाही. समाज सेवा त्यांना काय हे माहितीच नाहीये. त्यांच्या डिक्शनरीत बहुतेक तो शब्दच नाहीये. म्हणून ते असले फालतू प्रश्न विचारतात. मुख्यमंत्र्यांची काही या प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही काही मी त्यांना काल फोन केला होता, कारण मला असं वाटतं ते थोडे संवेदनशील आहेत.
तर मला अपेक्षा होती की ह्या कुटुंबाला जर मी त्यांच्याकडे गेले, मी त्यांना सांगणार होते एक लेटर इश्यू करा तुमच्या मंत्र्याला की हे जे पैसे तू दिले नाहीयेस ते ताबडतोब दे, नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा दे. Yeah. Right. एकनाथ शिंदेचा काय त्यात रिस्पॉन्स? नाही, काल ते कुठे होते मला माहित नाही, फोन त्यांनी घेतला नाही आणि फोन मला आलाही नाही. तर मला त्यांना कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही 10 मिनिटं तुमचा वेळ या कुटुंबासाठी द्या आणि मला विनंती त्यांना पेपर सकट दाखवून विनंती करायची आहे की अशा मंत्र्यांना ताबडतोब तुम्ही एक तर त्यांना पैसे द्यायला लावा, नाहीतर त्यांना मंत्रिपदावरनं त्याची हकालपट्टी करा. Yeah.